Audio Jungle. Audio Jungle. माझं नाव उगे चंचला शिवाजी निडेबन क्रमांक 1 अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून मी 2020 पासून इथं कार्यकर्ती या पदावर काम करत आहे. तरी निडेबन गावामध्ये 2 अंगणवाड्या होत्या. 2 अंगणवाड्यांमध्ये आम्ही दोघींना काम करत होतो. मग इथं 2 अंगणवाड्या होत्या. दुसरे कोण करत होते? दुसरी शोभा सोळंकी म्हणून होती ती. मग इथं 700-714 लोकसंख्येमध्ये 2 अंगणवाड्या होत्या. मग एके दिवशी मला या 2020 मध्ये एक बैठक घेण्यात आली ग्रामपंचायत येथे. त्या बैठकीला आमचे विस्तार अधिकारी, परत आमचे सीडीपीओ, आमचे सुपरवायझर, ग्रामसेवक साहेब, सरपंच साहेब आणि इतर पदाधिकारी आम्ही सर्व 5 अंगणवाडीचे 5 कार्यकर्त्या मदतनीस सर्वजण उपस्थित राहून त्या बैठकीमध्ये एक ठराव घेतला आणि त्या ठरावामध्ये असं मंजूर करण्यात आलं की इथं ह्या गावामध्ये 2 अंगणवाड्या ठेवण्यापेक्षा इथे 1 अंगणवाडी ठेवली जावं आणि इथली 1 अंगणवाडीवरील वंचित एरिया असल्यामुळे वरच्या भागात 1 अंगणवाडी मिळव, एक इथे ठेवावं, एक एरिया बघून ठेवावं आणि वरचा एरिया एकीनं म्हणून सर्वांच्या सहमतानं मला ही अंगणवाडी पडकळी सहाय्य केली आणि इथून मला मुली पाठवले. आणि इथं ग्रामपंचायत मध्ये असं ठरलं की ही अंगणवाडी पडकळीस आलेली आहे. या अंगणवाडीचं जरी बजेट आलं दुरुस्तीचं तर इथं आम्ही सभागृह करू किंवा आम्ही काहीतरी करून या बजेटचाच वापर वरी तिथं कुठं तर ओपन प्लेस बघून तुम्हाला करण्यात येईल, तुम्हाला तिथं बसवण्यात येईल. तुम्ही ते वरचा एरिया वंचित असल्यामुळे ते सांभाळा आणि खालचा एरिया आम्ही ह्या अंगणवाडीला देऊ. अशा प्रकारे 2 अंगणवाड्यापैकी 1 अंगणवाडी तर ठेवली, 1 अंगणवाडी वरती नेली. मग त्याप्रमाणे सर्व वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे मी 2-3 वर्षापासून तिथं काम करत आहे. तरी आता सुपरवायझर साहेब म्हणतात की तिथं डिजिटल अंगणवाडी केलेली आहे, तुम्ही खाली गावात पहिल्याच्या ठिकाणी जाऊन बसा. मी म्हणलं ठीक आहे, म्हणलं करते म्हणलं. आणि मी म्हणलं पहिल्याच लोकसंख्या घेते मी म्हणलं माझ्या अंगणवाडीच्या परिसरात आणि मी करते म्हणलं, मला कुठे काम करायचंय. तर त्या म्हणतात की वरचा एरिया घ्या आणि तुम्ही खाली गावात जा आणि तुमच्या अंगणवाडीच्या पोताचा एरिया आम्ही दुसऱ्याला दिलेला आहे. असं होऊ शकत नाही ना सर. वरचे लोक म्हणतात की आम्ही खाली नाही येत. तरी मी माझी तयारी आहे करायची. तर डिजिटल अंगणवाडी म्हणतात. तरी तुम्ही बघू शकता इथं का लाईटची व्यवस्था आहे, का किचनची व्यवस्था आहे, का पाण्याची व्यवस्था आहे. हे बघा हे किचन बनवलेलं आहे. तर इथे किचन कट्टा सुद्धा नाही, किचन कट्टा नाही, वर नाही तर खिडकी नाही. तर इथं माझी बाई स्वयंपाक कशी करायची? लहान लेकरांचा स्वयंपाक आहे, उजेड नाही, काहीच नाही. आणि हे आहे स्टोर रूम. स्टोर रूम म्हणजे माल ठेवायची रूम आहे. माल ठेवायची रूम आहे. इथं पण एक खिडकी नाही किंवा खिडकी ह्याला दार नाही. आणि हे आहे इथलं टॉयलेट आहे. त्या टॉयलेटला पण इथं दार वगैरे बसवलेलं आहे, पण हे किचन केलेलं नाही. अशा प्रतीचं इथं काम आढळून आलेलं आहे. तरी मला ह्या अंगणवाडी डिजिटल अंगणवाडी म्हणून करून दिल्या तर शासनानं, तर जे काही काम राहिले ते मला काम पूर्ण करून द्यावं तरच मी इथं बसते. जय हिंद. अंगणवाडी पशी असल्या व्यवस्था आहे तर मधल्या कसल्या व्यवस्था असेल? डिजिटल अंगणवाडी आहे. डिजिटल अंगणवाडीचं काय नेमकं काय वैशिष्ट्य आहे, उद्दिष्ट आहे, कसं आहे काम तुम्ही बघा सर प्रत्यक्ष. डिजिटल अंगणवाडीचं काम असलं आहे हे डिजिटल. ह्याला डिजिटल म्हणते का अंगणवाडी? डिजिटल आहे, तुम्ही जाऊन बसा, नाहीतर तुम्हाला भाडे देणार नाही. हे आहे डिजिटल अंगणवाडी. त्या का डिजिटल अंगणवाडी पैसे ते ढर म्हशी. वा वा वा, लई कल्याण आहे बघ इथं, चांगला आहे इशू इकडला.